Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English lesson 1.3 Little girls wiser than old people. विद्यार्थ्यांनो मागील व्हिडिओमध्ये आपण लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल ही जी स्टोरी आहे या स्टोरीचं इंग्लिश वर्कशॉप या ठिकाणी लर्न करत होतो. आज या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 6 हा लर्न करणार आहोत. So start question number 6. Change the words in color boxes to make other meaningful sentences. या ठिकाणी आपल्याला मीनिंगफुल सेंटेन्स दिलेलं आहे आणि याच्यामध्ये हे जे वर्ड आहे ह्या वर्डला त्यांनी कलर बॉक्स केलेला आहे. मग आपल्याला हा जो दिलेला वर्ड आहे याच्याऐवजी दुसरा वर्ड वापरून या ठिकाणी सेंटेन्स हे कंप्लीट करायचं. चेंज द वर्ड या ठिकाणी शब्द बदलायचा इन कलर बॉक्समध्ये शब्द बदला टू मेक अदर मिनिंगफुल सेंटेन्स आणि दुसरं सेंटेन्सेस या ठिकाणी हे तयार करायचं आहे. मग आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. मग टेक ऑफ माय शूज हा जो वर्ड आहे ह्या वर्डऐवजी आपल्याला या ठिकाणी दुसरे वर्ड टाकता येऊ शकतात. तर ते कोणते टाकता येईल हे मी माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दिलेलं सेंटेन्स आहे आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. मग या ठिकाणी तुम्ही आय विल टेक ऑफ माय शूज याच्या जागेवर आय विल रिमूव्ह माय हॅट अँड यू डू द सेम. रिमूव्ह माय हॅट हा जो वर्ड आहे हा टेक ऑफ माय शूज या वर्डच्या जागेवर राईट डाऊन करायचा आणि सेंटेन्स हे कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे दिस इज अ टाईम फॉर रिजॉईनिंग. दिस इज अ टाईम फॉर रिजॉईनिंग. रिजॉईनिंग या शब्दाच्या ऐवजी दुसरा शब्द या ठिकाणी यूज करायचा. मग या ठिकाणी दुसरा वर्ड यूज केलेला आहे इट्स टाईम फॉर सेलिब्रेटिंग एन्जॉईंग. हा जो टाईम आहे हा सेलिब्रेटिंग किंवा एन्जॉईंगचा आहे. जसं त्या इथं दिलेलं होतं दिस टाईम फॉर रिजॉईनिंग पुन्हा जॉईन व्हायची ही वेळ आहे. तसंच इथं रिजॉईनिंग याऐवजी आपण सेलिब्रेटिंग किंवा एन्जॉईंग हा वर्ड या ठिकाणी यूज करू शकतो. इट्स टाईम फॉर सेलिब्रेटिंग. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे रीड रिमेंबर अँड राईट. खाली आपला वर्ड दिलेले ते आपल्याला रीड करायचे आहे आणि ज्या ठिकाणी डॅश डॅश दिलेले ते आपल्याला राईट डाऊन करायचे आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ड्रेस्ड म्हणजेच ड्रेस हे वर्बचं पहिलं रूप आहे आणि ड्रेस हे वर्बचं सेकंड रूप आहे. म्हणजे या ठिकाणी ड्रेस हे पास्ट टेन्स आहे. अशा प्रकारे वर्ब आणि वर्बचं सेकंड रूप किंवा पास्ट टेन्समधलं रूप हे या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचं. ड्रेस्ड, वॉक वॉकड, ग्रास्प्ड, लाफ्ड, स्टार्टेड, जम्पड, पिक्ड, लुक्ड, वॉन्टेड, पास्ड, गॅदर्ड, स्कॅटर्ड. run, ran, begin, began, sing, song, meet, met, take, took, say, said, reply, replied, try, tried, come, came, see, saw, get, got, bring, brought, fight, fought, give, gave, eat, ate. अशा प्रकारे वर्ब आणि वर्बची सेकंड रूप किंवा V2 हे या ठिकाणी राईट डाऊन करायचे होते. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन यूज एनी टू ऑफ दीज पेअर्स इन अ पेअर ऑफ सेंटेन्स. खाली आपल्याला दोन वर्ड दिलेले एक्झाम्पल म्हणून रन आणि रॅन. मग रन आणि रॅन हे दोघंही वर्बची रूपं आहेत. हे आहे V1 रन आणि रॅन आहे V2. हे दोघंही वर्ड वापरून आपल्याला या ठिकाणी सेंटेन्स हे तयार करायचं आहे. मग सेंटेन्स तयार केलेले माय डॉग रन्स व्हेरी फास्ट येस्टरडे इट रॅन आफ्टर अ कॅट. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्समध्ये रन्स वापरलं आहे आणि सेकंड सेंटेन्समध्ये रॅन. इथं V1 वापरला आणि इथं V2 वापरलं आहे आणि दोघंही वर्ड या सेंटेन्समध्ये यूज करून सेंटेन्स हे कंप्लीट केलेले आहे. त्याचप्रकारे अजून वर्ब घेऊन इथं सेंटेन्स हे तयार केलेले आहेत. पिक्ड. राधा जनरली पिक्स अ क्वारल विथ अनिता. टुडे शी पिक अ क्वारल विथ निशा. त्या थर्ड गॅदर्ड. Students gathered on the ground. Yesterday, they gathered in the assembly hall. Next,
verb आहे laugh, laughed. Jokes make us laugh. We laugh at every joke. And last आहे look, looked. Manisha looks young. She looked beautiful in the black saree. अशा प्रकारे वर्बचं पहिलं रूप आणि वरचं दुसरं रूप अशी दोघेही रूपं सेंटेन्समध्ये यूज करून सेंटेन्स या ठिकाणी तयार केलेले असे सेंटेन्स तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. या सेंटेन्सचा पुन्हा पुन्हा तुम्ही अभ्यास करायचा, पुन्हा पुन्हा रीड करायचं, ज्याने तुम्हाला हळूहळू हे सेंटेन्स समजण्यास सोपे जातील. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.